बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील नूतन सहाय्यक कृषी अधिकारी मान्य जी.के. बसरगी यांचा सरपंच सौ विद्याश्री जखोंड व मान्यवरांच्या हस्ते सत्कार। बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील नूतन सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून जी.के. बसरगी यांची नियुक्ती झाली असून त्यांचा भव्य सत्कार लोकनियुक्त सरपंच सौ विद्याश्री लक्ष्मण जखोंड व उपसरपंच प्रकाश कामगोंड यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी कृषी पर्यवेक्षक राजेंद्र जंगम, उमराणीचे सहाय्यक कृषी अधिकारी दत्तात्रय माळी, कृषी तज्ञ मल्लिकार्जुन जेऊर, ग्रामपंचायत सदस्य गुरुबसू कायपुरे, युवा नेते भैरू सिद्धनाथ, सचिन दोडमाळ, रमेश जगगोंड, डॉक्टर राजेश जीवानवर, दादासाहेब कोटगोंड, प्रकाश मुडेगोळ, मल्लिकार्जुन बेळूर, दस्तगीर उमराणी यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी नूतन सहाय्यक कृषी अधिकारी जी.के. बसरगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कृषी पदावर कार्यरत असलेले जलवाय पवार यांच्या बदलीनुसार रिक्त पदावर आपल्या जवळच्या गाव कोदेवाडीचे श्री जी.के. बसरगी यांनी गेल्या 14 तारखेपासून पदभार स्वीकारलेला आहे। तसेच बेळूर गावच्या ह्या कृषी विभागाच्या भरपूर विविध योजनेसाठी तत्पर कार्यक्षम असलेले बसरगी साहेब आपल्या बेळूर गावचा पदभार स्वीकारला आहे। तरी त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। बेळूरचे नूतन कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून जे भजनवाडीचे बसरगी साहेब म्हणून आज या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बेळूरचे प्रथम नागरिक ज्या काही डॉक्टर साहेब, कृषी अधिकारी मल्लिकार्जुन जेऊर साहेब, माळी साहेब, जतचे हे कृषी पर्यवेक्षक जंगम साहेब, सरपंच प्रकाश कामगोंड, उपस्थित सर्व शेतकरी आज गेली 10-15 वर्ष या ठिकाणी जलवाय पवार साहेब म्हणून या ठिकाणी कृषी साहेब म्हणून काम पाहत होते। त्यांच्या ठिकाणी आज आपल्याच जवळच्या गावाचे भजनवाडीचे गुरु बसरगी साहेब म्हणून या ठिकाणी रुजू होणार आहे। त्यासाठी त्यांनी या गावात आपल्या म्हणजे बागायत क्षेत्र जास्त असल्यामुळे येथे कामाचा लोड फार जास्त आहे। त्यासाठी आपले जंगम साहेब म्हणा आणि कदम साहेब आतापर्यंत एकदम उत्कृष्ट काम करत आलेले आहे। मी बसरगी साहेबांना विनंती करतो की त्यांनी पण यापुढे आपलं काम शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती व्यवस्थित देऊन काम करावं आणि शेतकरी पण त्यांना कामासाठी साथ देतील अशी मी अपेक्षा करतो। आणि आज या ठिकाणी त्यांचा सत्कार कार्यक्रम आपण ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। तरी तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना Press the bell icon on the YouTube and never miss another update.